नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता रात्रीचे 1:13 होत असतात. त्यामुळे आता ठरल्याप्रमाणे प्रेरणा तिच्या मोबाईलमध्ये नवीन सिम कार्ड टाकते आणि अजितला उठवते. त्यामुळे आता अजित उठून इंदुमतीला फोन लावतो. आता इकडे इंदुमती गाढ झोपेत असते. अचानक फोन आल्यामुळे तिला जरा राग येतो आणि ती रागातच बोलते की एवढ्या रात्री कोण बोलतंय. आता इकडे अजित खोकत असतो. त्यामुळे इंदुमती म्हणते की खोकण्यासाठी फोन केलायस का, असं म्हणून ती ठेवू लागते. तेव्हा अजित म्हणतो, माय इंदू, विसरलीस का माले, मी तुझा अण्णा बोलतोय स्वर्गातून. हे ऐकताच आता इंदुमती रडू लागते आणि म्हणते, अण्णा कसे आहात तुम्ही, आणि माझी माय सुद्धा तुमच्या सोबतच असेल ना. कसे आहात दोघं पण, मला तुमची दोघांची गहिरी आठवण येत असते. तेव्हा इकडे अजित म्हणत असतो की आम्हाला सुद्धा तुझी खूप आठवण येत होती. तेव्हा इंदुमती विचारू लागते की माझे सासू सासरे सुद्धा तिथंच आहे का, देवाने त्यांना नरकातच पाठवलं अशीन, गहिरा त्रास दिला होता त्यांनी मला, असं म्हणत आता इंदुमती अनेक प्रश्न विचारू लागते. त्यावर अजित म्हणतो, हे बघ इंदू माय, तू जास्त प्रश्न विचारू नको. तू अजूनही सुधारली नाहीयेस का, असंच जर वागत राहिली ना तर तुला देव नरकात पाठवीन. आता नाना म्हणू लागतात, हे बघ मी तुला काय सांगतो ते ऐक. मी आता वल्लरीच्या वडिलांच्या शरीरात प्रवेश करणार आहे. त्यामुळे तू त्यांची चांगली सेवा कर. त्यांची सेवा म्हणजे माझी सेवा. हे ऐकल्यानंतर आता इंदुमती त्यांना म्हणते, काय वो अण्णा, तुम्हाला पण त्यांचं शरीर सापडलं होतं का. मला तर त्या तात्यांचा खूप राग येतो. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना, आपल्या गावातले शंकरप्पा आहे ना, त्यांच्या शरीरात या, मी त्यांची सेवा करेन. कारण लहान असताना ते मला गहिरा जीव लावायचे. त्यावर अजित म्हणतो, हे काय बोलतीस इंदू माय, ते माझ्या वयाचे होते ना. आता जिवंत राहिले असतील का ते सुद्धा माझ्यासोबत स्वर्गात आहे. इंदू माय असं बोलू नको. हे पा, तू जर असं केलं नाही तर तुला देव नरकात पाठवीन आणि तुला भजीसारखं तळून काढीन. आणि हे सगळं स्वर्गाच्या गच्चीतून आम्हाला बघवले जाणार नाही. त्यामुळे आता इंदुमती जरा घाबरतेच आणि त्यांना म्हणते की तुम्ही म्हणाल तसंच करेन. तेव्हा आता अजित म्हणू लागतो, हे पा इंदुमाय, मी आता तात्यांच्या शरीरात प्रवेश करणार आहे. त्यामुळे मी तुला बघू शकतो, पण मला तुझ्याशी बोलता येणार नाही. त्यामुळे आता इंदुमती खुश होते, कारण तिला तिचे वडील स्वर्गातून भेटायला येणार असतात. आता इंदुमती पुढे काही बोलणार तितक्यात आता प्रेरणा फोन कट करते आणि मोबाईलमधलं सिम कार्ड काढून टाकते. आता इकडे इंदुमती परत एकदा तिच्या वडिलांना फोन लावू लागते, पण त्यांचा फोन नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर असतो. त्यामुळे इंदुमती विचार करू लागते की धर्तीवरून स्वर्गात कदाचित फोन लागत नसेल. इकडे आता मनोज आणि वल्लरी किचनमध्ये असतात. तेव्हा मनोज इंदुमतीला आवाज देतो आणि म्हणतो की आई चल लवकर नाश्ता करायला. त्यामुळे आता इंदुमती तिथे येऊन बसते. वल्लरी तिच्यासाठी पोहे वाढते, पण इंदुमतीचं कशातच लक्ष लागत नाही. ती आपलं शांत शांतच बसलेली असते. तेव्हा मनोज आणि वल्लरी एकमेकांकडे बघू लागतात. आता मनोज तिला विचारतो, आई काय झालंय तुला, एवढी शांत कायस. तेव्हा आता इंदुमती म्हणते, माय तुम्हाला दोघांना लाज कशी वाटत नाही. तात्या आजारी आहे आणि तुम्ही अजून सुद्धा इथंच आहात, त्यांना भेटायला का नाही गेले. तेव्हा आता वल्लरी तिथून निघून जाते. तेव्हा मनोज तिला म्हणतो, आई वल्लरीने तुला सांगितलंय ना, जोपर्यंत तू म्हणत नाहीस तोपर्यंत आम्ही तात्यांना भेटायला जाणार नाही. त्यामुळे आता इंदुमती त्याला म्हणते, अरे म्हातार माणूस मी, तुला तर माहिती आहे ना माझा स्वभाव कसा आहे. मी फटकळ तोंडाची आहे, पण माझ्या मनात तसं काही नसतं बरं का. पुढे ती म्हणते, बोलली असेल मी, पण तुम्ही असं करू नका. तुम्ही दोघं लवकर जा आणि तात्यांना इथं घेऊन या. तेव्हा आता मनोज मुद्दामच नाटक करू लागतो आणि तिला म्हणतो, हे पाई, आता आपलं ठरलं ना तर ठरलंच. आता देव जरी आला आणि मला म्हणाला तरी सुद्धा मी तात्यांना भेटायला जाणार नाहीये. तेव्हा आता इंदुमती त्याला म्हणते, हे पा मन्या, असं करू नको. तात्या आजारी आहे, त्यांना आपली गरज आहे. माझ्या बोलण्याचं एवढं मनाला लावून घेऊ नकोस. जा वल्लरीला घेऊन आणि तात्यांना इथे घेऊन ये. हे पा, तू जर असं केलं नाहीस ना, तुला माझी शपथ आहे. तेव्हा आता मनोज तिला म्हणतो की तूच आता वल्लरीला जाऊन सांग, कारण वल्लरी माझं ऐकणार नाही. मात्र इंदुमती जागेवरून उठत नसते. त्यामुळे आता मनोजला राग आलेला असतो. तेव्हा मनोज आता मिठू आणि वल्लरीला सांगू लागतो की मी आईच्या उठण्याची वाट पाहिली, तरी सुद्धा आई जागेवरून हलली नाही. तेव्हा आता मिठू म्हणू लागते, अवघडच आहे इंदू काकींचं. वल्लरी, तुझा प्लॅन फ्लॉप तर होणार नाही ना.
त्यावर वल्लरी म्हणते, त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका, मला खात्री आहे सासूबाई मला नक्कीच येऊन बोलतील. त्यामुळे आता वल्लरीचा प्लॅन 2 तयार होतो. त्याप्रमाणे आता ती दिवसा अजितला फोन करायला सांगते. तेव्हा आता इंदुमती विचारू लागते की तुम्ही दिवसा कसा कॉल केला. त्यावर तो म्हणतो, जर रात्रीला कॉल लागला तर आम्हाला दिवसासुद्धा कॉल करता येतो. आता परत एकदा अजित तिला विचारू लागतो, तू अजून तात्यांकडे गेली नाहीयेस का? मी आजच तात्यांच्या शरीरात प्रवेश करून आलो, तेव्हा तू मला तडे दिसली नाही. हे पा इंदुमाय, लवकरात लवकर त्यांना जाऊन इथं घेऊन ये. तेव्हा आता इंदुमती त्यांना सांगू लागते, तुम्हाला तर माहीत आहे ना ती माझी सून वल्लरी किती खराब आहे, त्यामुळे मला तिच्याशी बोलायचीच इच्छा होत नाहीये. तितक्यात आता वल्लरी तिथे येते आणि तिला म्हणू लागते की सासूबाई तुम्ही काही म्हणालात का? तेव्हा आता इंदुमती तिच्यावर ओरडत म्हणते की तुला काय करायचंय. असं म्हणत आता ती तिला म्हणते की मला जरा फोनवर बोलू दे, मला महत्त्वाचं बोलायचंय. असं म्हणून आता ती आतल्या खोलीत जाते आणि दरवाजा लावून घेते. त्यामुळे आता वल्लरी हसू लागते. आता इकडे वल्लरी पुन्हा त्यांच्याशी बोलू लागते आणि म्हणते की बोला अण्णा, ती माझी सून वल्लरी मध्येच येऊन माझ्याशी बोलत होती. तेव्हा आता अजित तिला म्हणतो, हे पा इंदुमाय, तू जर असं केलं नाहीस ना तर तुला माहितीये तू स्वर्गात जाशील आणि तुला देव भजीसारखं तळीन आणि आम्हाला ते बघावलं जाणार नाही. त्यामुळे असं जर होऊ नये असं वाटत असेल ना तर तू आता तात्यांना लवकरात लवकर तिथे घेऊन ये. असं म्हणून आता ते फोन कट करतात. त्यामुळे आता सगळेजण इकडे मोठमोठ्याने हसू लागतात. आता इकडे वल्लरी म्हणते की सासूबाई एवढ्या घाबरल्या होत्या हे सगळं बघायला तुम्ही इथे हवे होते. तेव्हा मनोज तिला सांगू लागतो, तिकडे अजितची एवढी फजिती होत होती ना की अक्षरशः मला त्याच्यावर कीव येत होती. तितक्यात आता इंदुमती तिथे येते आणि जोरात वल्लरीचं नाव घेते. वल्लरी असं म्हणताच आता सगळेजण तिच्याकडे बघू लागतात. आता सगळेजण खूप घाबरलेले असतात, कारण इंदुमती अचानक आलेली असते. त्यामुळे तिने सगळं ऐकलं तर नसेल या विचाराने आता सगळ्यांनाच जरा भीती वाटू लागते. तेव्हा इंदुमती अचानकच हात जोडून वल्लरीची माफी मागू लागते आणि तिला म्हणते की मी चुकले, जा आणि तात्यांना घेऊन ये लवकरात लवकर. तेव्हा आता वल्लरीसुद्धा मुद्दामच नाटक करू लागते आणि म्हणते की सासूबाई, पण तुम्हाला तर तात्यांना इथे आणलेलं चालणार नव्हतं ना. तेव्हा आता इंदुमती तिला म्हणू लागते, हे पा, मी आता तुझं काही पण ऐकून घेणार नाहीये. तू आधी तयारी कर आणि तुम्ही दोघं जण तात्यांना भेटायला जा आणि त्यांना इथे लवकरात लवकर घेऊन या. चल आता मी तुझी बॅग भरते. असं म्हणून इंदुमती तिथून जाते. त्यामुळे आता मिठू इकडे वल्लरीला म्हणते, शेवटी वल्लरी तू तुझा शब्द खरा केलास तर. आता इकडे मनोज आणि वल्लरी गावी जाऊन तात्यांना घेऊन आलेले असतात. तेव्हा इंदुमती गाढ झोपेत असते. तितक्यात आता डोरबेल वाजू लागते. त्यामुळे आता इंदुमती पटकन उठते आणि म्हणते की मायव, माझे अण्णा आले असतील. असं म्हणत आता इंदुमती आरतीचं ताट घेऊन दरवाजा उघडते. तेव्हा तिला वल्लरी आणि मनोज सोबत तात्या आलेले दिसतात. मात्र तात्यांमध्ये इंदुमती आता तिच्या वडिलांना बघू लागते. त्यामुळे इंदुमती खूप खुश होते आणि त्यांना म्हणते की आता तुम्ही इथेच थांबा. असं म्हणत आता इंदुमती तात्यांचे पाय धुवू लागते. त्यामुळे मनोज आणि वल्लरी तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. आता इंदुमती तात्यांची आरती ओवाळते आणि त्यांना आत यायला सांगते. आणि याच ठिकाणी आजचा भाग संपलेला असतो. आता पुढच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे. आता इकडे वल्लरी दुसऱ्या दिवशी तात्यांचा शर्ट धुवायला घेते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की तात्यांचा शर्ट इरलेला असतो. त्यामुळे ती आता मनोजजवळ जाऊन त्याला दाखवू लागते. आता वल्लरीला खूप वाईट वाटू लागतं. तेव्हा मनोज तिला म्हणतो, आपण लगेच जाऊन तात्यांसाठी मार्केटमधून शर्ट घेऊन येऊया. हे सगळं आता इंदुमती ऐकते. त्यामुळे आता ती मनोजजवळ जाते आणि म्हणते, मन्या, तू मला सुद्धा 2-4 साड्या घेऊन ये. त्यावरून आता त्यांच्यामध्ये वाद होऊ लागतो. तेव्हा तात्या बाहेर येतात आणि वल्लरी आणि मनोजला हात जोडून म्हणू लागतात, माझ्याकडे कपडे आहेत, त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी कपडे आणू नका. त्यापेक्षा इंदुमाईसाठी साड्या घेऊन या. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत प्लीज व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.